नागपुर में क्राइम ब्रांच की यूनिट 5 ने गश्त के दौरान शहर से स्थानांतरित किए गए एक स्वाधीन आरोपी को गिरफ्तार किया है। आरोपी बिना किसी अनुमति के नागपुर सीमा में प्रवेश कर घूम रहा था। पुलिस ने वाठोड़ा थाना क्षेत्र के जबलपुर हाईवे से आरोपी को घेराबंद कर धर दबोचा और आगे की कार्यवाही के लिए वाठोड़ा पुलिस को सुपुर्द कर दिया। घटना 23 जुलाई 2026 की दोपहर की है, करीब 1 बजे की। क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम वाठोड़ा इलाके में गश्त पर थी, तभी जबलपुर हाईवे रोड पर स्थित भारत बेंच कंपनी के पास एक व्यक्ति संदिग्ध अवस्था में घूमता दिखाई दिया। पुलिस को देखते ही उसने भागने की कोशिश की, लेकिन मुस्तैद पुलिस टीम ने उसे चारों तरफ से घेर कर हिरासत में ले लिया। पूछताछ में उसने अपना नाम विजय शर्मा चन्ने निवासी शारदा नगर बताया है। जब पुलिस ने उसके रिकॉर्ड की जांच की तो पता चला कि डीसीपी परिमंडल 5 द्वारा उसे 31 दिसंबर 2025 के आदेशानुसार 1 साल के लिए नागपुर शहर और ग्रामीण सीमा से स्थानांतरित किया गया था। आदेश का उल्लंघन कर बिना अनुमति शहर में दाखिल होने पर पुलिस ने उसके खिलाफ महाराष्ट्र पुलिस कानून की धारा 142 के तहत केस दर्ज कर गिरफ्तारी कर लिया गया है। पुलिस द्वारा आगे की जांच जारी है। क्राइम ब्रांच युनिट क्रमांक 5च्या पथकातील अधिकारी अंमलदार हे वरिष्ठांच्या आदेशानुसार हद्दीमध्ये पाहिजे आरोपी, फरार आरोपी, त्याचबरोबर इतर रेकॉर्डवरील आरोपी तपासण्याच्या मोहिमेसाठी रवाना झालेले असताना त्यांना वाठोडा परिसरामध्ये एक पोलीस हवालदार आमच्या राजू सिंग राठोड यांना मिळालेल्या माहितीनुसार एक जबलपूर हायवेच्या परिसरामध्ये एक संशयित इसम जाताना दिसला। त्याला त्यांनी माहिती घेतली असता आणि पाहिलं असता सदरचा इसम हा वाठोडा पोलीस स्टेशन कडून हद्दपार 1 वर्षाकरता हद्दपार करण्यात आलं होतं आणि त्याला नागपूर शहरामधून बाहेर भंडारा जिल्ह्यामध्ये त्याला सोडण्यात आलं होतं। परंतु तरी सुद्धा सदरचा इसम हा आपल्या परिसरात राहून काहीतरी अनावश्यक कृत्य करण्याच्या उद्देशाने नागपूर शहरात आला असा संशय वाटल्याने त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या विरुद्ध आम्ही 142 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत कारवाई करून त्याला पुन्हा नागपूर शहराच्या बाहेर जाण्याकरिता पोलीस स्टेशन वाठोड्याच्या ताब्यात दिलेलं आलेले आणि हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे विजय शामराव चन्ने व 49 वर्ष, राहणार शारदा नगर, प्लॉट नंबर 38, गोपालकृष्ण लॉनच्या मागे, पोलीस स्टेशन वाठोडा अशा या हद्दपार करण्यात आरोपीचं नाव आहे। यापूर्वी त्याच्या विरुद्ध काही दारूचे गुन्हे, त्याचबरोबर काही बॉडी ऑफेन्सचे गुन्हे दाखल आहेत आणि अशा प्रकारे हद्दपार आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावरती आम्ही 142 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई युनिट क्रमांक 5च्या पथकातील पोलीस हवालदार राजू सिंग राठोड आणि इतर अंमलदार यांनी केलेली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील सर, त्याचबरोबर जॉईंट सीपी रेड्डी सर, ॲडिशनल सीपी क्राईम श्री दाभाडे सर, त्याचबरोबर डीसीपी डिटेक्शन श्री दीपक अग्रवाल सर, त्याचबरोबर एसीपी क्राईम श्री वैभव जाधव सर आणि आमच्या युनिट क्रमांक 5च्या पथकातील अंमलदार अधिकारी यांनी केलेले आहे आणि एका हद्दपार आरोपीला अटक करून पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन वाठोड्याच्या ताब्यात देण्यात आलेला आहे।